नमस्कार, मी सुजाता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल सुजाता पाटील रेसिपीजमध्ये। आज आपण संध्याकाळी स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल किंवा भाजीलाच घरात काही नसेल तर अशा वेळी काय बनवायचं किंवा संध्याकाळचं खूप हलकं काही खायचं असेल तर त्यावेळी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी अप्रतिम होते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। इथे मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे। बासमती तांदूळ नसेल तर घरातला आपण जो नेहमी वापरतो तो तांदूळ घेतला तरी चालेल। हा तांदूळ स्वच्छ 2-3 वेळा धुवून घेतला, यामध्ये पाणी घालून अर्ध्या तासासाठी भिजायला ठेवून दिलं। आता इथे मी 3 मोठे पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत, ते रफली कट करून मिक्सरमधनं याची प्युरी करून घेत आहे। प्युरी करताना अजिबात पाणी वापरायचं नाही, अशा पद्धतीने प्युरी करून घ्यायची। आता एका गॅसवरती मी कढई ठेवली, त्यामध्ये तेल घातलं, तेल तापल्यावरती जिरं घातलं, कसुरी मेथी आणि हिंगसुद्धा घातला। आता यामध्ये जास्तीचा ठेचलेला लसूण घालून घेत आहे। लसूण मस्त तेलामध्ये परतून घ्यायचा आहे, त्याचा कच्चा वास जातो तोपर्यंत मस्त परतून घ्यायचं। त्यानंतर इथे मी 2 मिरच्या लांब लांब कापून घेतलेल्या आहे। मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे अगदी बारीक कट करून घेतले। इथे कांदे आपल्याला मस्त परतून घ्यायचे। कांदे लवकर परतून व्हावे यासाठी इथे मी मीठ घालून घेत आहे, यामुळे कांदे अगदी लवकर परतून होतात। कांदे परतून झाले की त्यामध्ये हिरवे मटार घालायचे। हे अगदी ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नसेल घालायचं तरीसुद्धा चालेल। मटार थोडेसे परतून झाले की यामध्ये आपण जी टोमॅटोची प्युरी करून घेतली होती ती प्युरी घालून घ्यायची आहे। टोमॅटो प्युरी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता आपल्याला ही प्युरी मस्त शिजवून घ्यायची आहे, व्यवस्थित परतून घ्यायची आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला ही प्युरी मस्त 2-3 मिनटं शिजवून घ्यायची। 2-3 मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकताय पाणी सगळं आटलं गेलंय। आता मसाले घालून घेऊया। इथे मी 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा बिर्याणी मसाला घातलाय। बिर्याणी मसाला नसेल तर घरातलाच कुठलाही गरम मसाला घालून घ्यायचा तरीसुद्धा चालेल। तर व्यवस्थित परतून घ्यायचे। आता मसाले चांगले परतावे यासाठी इथे मी अगदी थोडंसं पाणी वापरत आहे। पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि हा मसाला आपल्याला 1-2 मिनटं झाकण ठेवून मस्त परतून घ्यायचा आहे। झाकण ठेवून परतल्यामुळे काय होतं की मसाल्याला अगदी छान असं तेल सुटतं। इथे बघू शकतायत आपला मसाला मस्त परतून झालेला आहे। आता आपल्याला यामध्ये थोडीशी साखर घालायची। साखर जर घालायची नसेल तर थोडा गूळ घातला तरी चालेल, फक्त टेस्ट बॅलन्स करण्यासाठी आपल्याला साखर किंवा गूळ घालायचं आहे। इथे मी हळदसुद्धा घालून घेतली, व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। ज्या वाटीने आपण तांदूळ घेतला त्याच वाटीने 1.5 वाटी इथे मी पाणी वापरत आहे। आपण तांदूळ भिजवून घेतलाय त्यामुळे इथे आपण 1.5 वाटीच पाणी वापरत आहोत। इथे आपण या पाण्याला मस्त उकळी आणायची आहे, फुल गॅस करून मस्त उकळी आणायची आहे। आता तोपर्यंत इथे आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घालताना हे लक्षात असायला हवं की आपण कांदे शिजवताना सुद्धा मीठ घातलं होतं। त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची, व्यवस्थित मिक्स करायचं आणि जो भिजवून घेतलेला तांदूळ आहे तो तांदूळ आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे। अर्ध्या तासानंतर या तांदूळमधलं पाणी काढून घ्यायचं आणि हा तांदूळ आपण या कढईमध्ये घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता आपल्याला यावरती झाकण ठेवून आपल्याला मस्त 15 मिनटं हा पुलाव मस्त शिजवून घ्यायचा आहे। त्यापूर्वी इथे मी थोडंसं साजूक तूपसुद्धा वापरलेलं आहे। साजूक तुपामुळे फ्लेवर अगदी छान येतो। तर आता आपण झाकण ठेवून 15 मिनटं मस्त हा पुलाव शिजवून घेणार आहोत। इथे मी टोमॅटोचा पुलाव बनवत आहे, तर अगदी घरात भाजीला नसेल तर अशा वेळी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकतात। तर तुम्ही इथे बघू शकतायत अगदी मोकळा असा हा पुलाव होतो। व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। थोडंसं यामध्ये पाणी आहे त्यामुळे मी 2-3 मिनटं अजून शिजवून घेणार आहे। तर इथे मी टोमॅटो पुलाव बनवत आहे। तर संध्याकाळी आपल्याला काही हलकं खायचं आहे किंवा भाजी चपाती करायचा कंटाळा आला असेल तर अशा वेळी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकतात। किंवा घरात भाजीला काही नसेल तर तुम्ही ही अगदी छान अशी रेसिपी नक्की ट्राय करू शकतात आणि टेस्टला अप्रतिम होते आणि अगदी झटपट होते। तर कशी वाटली रेसिपी मला नक्की कळवा।
चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ अगदी थोडासा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि रेसिपी इतरांसोबतसुद्धा नक्की शेअर करा. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत.